कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करणार, लहान मुलांच्या वर्ताण झालंय तुझं, समजावून सुद्धा कळत नाहीये। शब्दांच्या पलीकडे हातच काम करतो ना। अरे पण तुला तर मार खायची पण सवय झाली आहे नाही दिशा? तुला काय वाटलं तू एवढी हुशार आहेस की तू ठरवशील आणि किर्लोस्कर साम्राज्याला बर्बाद करशील? स्वप्न बघावीत, पण ती चांगली स्वप्न बघावी। टक्कर घेताना आपण कोणाशी टक्कर घेतोय याचा तरी भान असावं ना माणसाला। किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला उद्ध्वस्त करण्यासाठी तू आमचे प्रोडक्ट्स कॉपी केलेस, पण आम्ही तेच प्रोडक्ट्स विकत घेतले। तुला माहिती पुरवणारा माणूस आम्ही पकडला। टेंडरच्या वेळेला तू जी काही खोटी कागदपत्र सबमिट केली होतीस तिथेच चुकलीस दिशा। अहिल्यादेवी किर्लोस्करच्या नजरेतून ह्या अशा गोष्टी सुटत नाहीत दिशा। बिझनेसच्या नावाखाली तू हा जो काही सावळा गोंधळ घातलास ना दिशा, ते मी फक्त बिझनेस असोसिएशनला कळवलं, पुराव्या सहित। तुला ऐकायचंय त्यांचा निर्णय काय आहे ते? आदित्य? येस आई। दिशा मॅडम, तुम्ही फ्रॉड केलाय बिझनेस असोसिएशनला समजले आणि त्यामुळे तुमचं टेंडर कॅन्सल करून आम्ही किर्लोस्कर कंपनीला देत आहोत। व्हॉट इज दिस? हा, हे सगळं खोटं आहे। ही बाई ही खोटारडी आहे। हे सगळे खोटं बोलतात, यांच्यावर प्लीज तुम्ही विश्वास नका ठेवू। तुम्ही प्लीज बसा, आपण बसून व्यवस्थित डिस्कस करू। ती वेळ केली मॅम, असोसिएशनने आता तुमच्या चौकशीचे पण आदेश दिले आहेत आणि त्यात जर का तुम्ही दोषी आढळलात तर तुमच्यावरती आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल मॅम। तुम्ही येऊ शकता। अहिल्या, अहिल्या, तू हे चांगलं नाही केलंस। दिशा, खरं तर मी तुला जेलमध्ये पाठवलं होतं, तिथेच तू सुरक्षित होतीस। तू जेलमधनं बाहेर यायलाच नको होतंस, पण तू आहेस। तू बाहेरही पडलीस आणि त्यानंतर शांतही नाही बसलीस, पुन्हा एकदा किर्लोस्करांना भिडलीस। तर काय करायचं? तुला परत जेलमध्ये जावं लागेल अगं। तुझा बिझनेस तर संपलाच आहे आणि ह्या सगळ्यात तुला कुणी कुणी मदत केली आहे त्याकडे माझं बारीक लक्ष आहे। हे सगळं त्या अहिल्यादेवी किर्लोस्करच्या नजरेतून सुटणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।